CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली अर्बन बँकेच्या नव्या नेतृत्वाची निवड होताच बँकेची धुरा आता युवकांच्या हाती आल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। नव्या दमाचे नेतृत्व, आधुनिक दृष्टिकोन आणि बँकेच्या सर्वांगीण प्रगतीची तळमळ यामुळे चिखली अर्बन बँकेच्या कामकाजाला नवचैतन्य प्राप्त होणार असल्याची ही अपेक्षा व्यक्त होत आहे। बँकेच्या अध्यक्षपदी माननीय श्री डॉक्टर आशुतोषजी गुप्ता यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी माननीय श्री मनीषजी गुरुदासनी CA यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे बँकेत तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याचं मानलं जात आहे। नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे सभासद, ग्राहक आणि ठेवीदारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। चिखली अर्बन बँकेने गेल्या अनेक वर्षात आर्थिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे। आता नव्या नेतृत्वामुळे बँकेच्या पारंपरिक विश्वासार्हतेला आधुनिक व्यवस्थापनाची जोड मिळणार आहे। बदलत्या बँकिंग व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर, ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शकता आणि विकासाभिमुख निर्णय या माध्यमातून बँकेला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न नव्या नेतृत्वाकडून केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीप्रसंगी जिल्हा उपनिबंधक माननीय डॉक्टर महेंद्र चव्हाण साहेब उपस्थित होते। तसेच नव्याने निवडून आलेले संचालक मंडळाचे सदस्य, माजी अध्यक्ष माननीय श्री सतीशजी गुप्त आणि व्यवस्थापक माननीय श्री पंधाडे साहेब यांचीही प्रमुख उपस्थिती होती। या निवडीनंतर बँकेच्या विकासासाठी सर्वांगीण एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। दशकांपासून जास्त परंपरा लाभलेली विदर्भातली पहिली नागरी सहकारी बँक दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांच्या सगळ्या भागधारकांनी विश्वास दाखवत अविरोध निवडून दिलेलं संचालक मंडळ आणि संचालक मंडळाने अविरोध निवड केलेले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना मी 6 दशकांपेक्षा अधिक कालावधीमध्ये बँकेला नावारूपास आणलेल्या सर्व माजी अध्यक्ष, माजी संचालक, हितचिंतक, भागधारक यांचं कृतज्ञतापूर्वक सर्वप्रथम स्मरण करतो। बदलत्या काळामध्ये सहकाराच्या माध्यमातून आर्थिक विषयात काम करत असताना आर्थिक शिस्त असेल, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर असेल, वेगवेगळ्या योजना असतील, यांच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत सहकार आणि आर्थिक विकास पोहोचवण्याच्या दृष्टीने आमचं सर्व संचालक मंडळ हे निश्चितपणे काम करेल। आणि हे काम करत असताना बँकेचे माजी अध्यक्ष आणि माझे वडील श्री सतीशजी गुप्ता तसेच सर्व त्यांचे सहकारी यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी लाभेल आणि जो काही विश्वास संचालक मंडळांनी आणि सगळ्या भागधारकांनी आमच्यावर दाखवला आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, हा विश्वास मला या प्रसंगी व्यक्त करावासा वाटतो। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।